मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच. कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत, ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती, नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता. पण एक महत्त्वाचं आहे, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही. हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती. मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते. हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला. आणि दुर्दैव हे आज की जे सांगतात की आमच्या रगोरगोमध्ये सिंदूर आहे, जे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील, तेच लोक आपण पाहत आहेत की त्यांनी आता परवानगी दिली बीसीसीआयला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी. दोन्ही गोष्टी आहेत. बीसीसीआय जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत, जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे. हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते. तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही. पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय. पण आमच्या देशातल्या देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा, ते जाऊन उत्सुक आहेत, कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात ती पैशाची लालच भारी पडते.